सोमवार दिनांक 8 जून 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 8 जून 2026 या दिवसाचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया राशी भविष्य. आजची पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जेचा असेल. अडकलेली कामे गती घेतील. मानसिक उत्साह वाढल्याने तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. आर्थिक आणि व्यापार यामध्ये शेअर्स मार्केटमध्ये जुनी गुंतवणूक आज चांगला परतावा देऊ शकते. आज नवीन आर्थिक करार करताना घाई करू नका, पण ट्रेडिंगमध्ये फायदा होण्याची शक्यता मजबूत आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारीतून लाभ होईल. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, फक्त डोकेदुखीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आता बघूया आपण दुसरी रास. आता दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज थोडे शांत राहून काम करण्याची गरज आहे. अनावश्यक वाद टाळल्यास दिवस सुखाचा जाईल. वाणीवर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक बाबतीत दिवस मध्यम आहे. नवीन गुंतवणूक आज टाळावी. दुपारनंतर बाजारात सकारात्मक बदल दिसू शकतात, पण मोठे धाडस करू नका. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांच्या राजकारणापासून दूर राहा. व्यवसायात जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा योगासने करा. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य आज तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. तुमच्या कल्पकतेला आणि बौद्धिक बुद्धीला वाव मिळेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. आर्थिक आणि व्यापार यामध्ये शेअर्स बाजारात आज इंट्राडे किंवा अल्प मुदतीच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. आता आर्थिक आवक चांगली राहील. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये मीडिया, लेखन, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णकाळ ठरेल. तुमची एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये घरात आनंदाचे वातावरण असेल. मित्र किंवा नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. आता आरोग्य उत्तम राहील. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मन थोडे विचलित राहू शकते, परंतु दुपारनंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आज पैशाची देवाणघेवाण करताना काळजी घ्या. हुशारीने गुंतवणूक केल्यास आर्थिक बाजू सावरता येईल. अनावश्यक खर्च थांबवा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवा. व्यवसायात हितशत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. पोटाचे विकार किंवा ॲसिडिटीचा त्रास संभवतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचा प्रभाव आणि आत्मविश्वास आज शिखरावर असेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढवणारी एखादी घटना घडेल. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. सोने किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत मोठे अधिकारी किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्तार करण्याचे तुमचे बेत आज यशस्वी होतील. विरोधक पराभूत होतील. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये वैवाहिक जोडीदाराकडून मोठे सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील, पण उष्णतेचे त्रास टाळा. आता बघूया आपण पुढची रास कन्या रास.
आता कन्या राशीच्या व्यक्तींचा सर्वसाधारण आजचा दिवस धावपळीचा आणि व्यस्ततेचा असेल. कामाचे योग्य नियोजन केले तरच वेळेत यश मिळेल. आळस झटकून कामाला लागा. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक बाजू संमिश्र राहील. खर्च अचानक वाढू शकतात, ज्यामुळे बजेट थोडे कोलमडू शकते. बाजारात मोठी जोखीम पत्करू नका. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कार्यालयात कामाची चौकशी होऊ शकते, त्यामुळे आपले काम चोख ठेवा. व्यापाऱ्यांनी ग्राहकांशी बोलताना नम्रता बाळगणे गरजेचे आहे. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. मानसिक ताणामुळे थकवा जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. आता बघूया आपण पुढची रास, 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींची सर्वसाधारण स्थिती आजचा दिवस आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक स्थिती अतिशय भक्कम राहील. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये नफा कमावण्याची उत्तम संधी आहे. लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबासोबत मनोरंजनाचे बेत आखले जातील. आरोग्य चांगले राहील. आता बघूया 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीची सर्वसाधारण स्थिती आज मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कामात मन न लागल्याने काही गोष्टी प्रलंबित राहू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा. आर्थिक आणि व्यापार यामध्ये पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. उधार देणे टाळा, अन्यथा पैसे अडकू शकतात. बाजारातील चढ उतारांचा अंदाज घेऊनच पाऊल टाका. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायात नवीन प्रयोग आज करू नका. जे सुरू आहे तेच पुढे चालू ठेवा. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्या. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींची आजची सर्वसाधारण स्थिती पराक्रम आणि साहसात वृद्धी होईल. तुमचे धाडसी निर्णय आज योग्य ठरतील. भावंडांचे आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक लाभ समाधानकारक राहील. फिरती आणि प्रवासाशी संबंधित व्यवसायातून चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखादा लहान व फायदेशीर प्रवास घडू शकतो. व्यावसायिक प्रतिस्पर्धकांवर मात कराल. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये कुटुंबातील तरुणाईकडून आनंदार्थ बातम्या मिळतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. आरोग्य चांगले राहील. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. मकर राशीच्या व्यक्तींची सर्वसाधारण स्थिती आज तुमची बोलणी आणि संवाद कौशल्य खूप प्रभावी ठरेल. तुमची गोड वाणी अनेक कठीण कामे सोपी करेल. धनसंचय वाढवण्यावर भर राहील. आर्थिक आणि व्यापार यामध्ये बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे. बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. नक्की फायदा होईल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील, ज्यामुळे विक्रीत वाढ होईल. नोकरीत तुमचे सादरीकरण प्रभावी ठरेल. कौतुक होईल. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये कुटुंबात आनंदी वातावरण राहील. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. घशाचे किंवा दाताचे किरकोळ विकार त्रास देऊ शकतात. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. कुंभ राशीच्या व्यक्तींची सर्वसाधारण स्थिती आज चंद्र तुमच्याच राशीत असल्याने संमिश्र मानसिक अवस्था राहील. कधी खूप उत्साह तर कधी संभ्रम जाणवेल. महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्या.
आर्थिक आणि व्यापार यामध्ये आर्थिक बाजू मध्यम राहील. घाईघाईत घेतलेले निर्णय आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. आता शेअर्स बाजार यामध्ये केवळ अभ्यासावरच भर द्या. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. मनात सकारात्मक विचार ठेवा. तब्येत ठीक राहील, पण डोक्यावर जास्त ताण देऊ नका. आता बघूया आपण 12वी रास. 12वी रास आहे मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींची सर्वसाधारण स्थिती आज खर्चाचे प्रमाण वाढू शकते. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे कामाकडे कल वाढेल. अनावश्यक प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे नियोजन करूनच बाहेर पडा. आता आर्थिक आणि व्यापार यामध्ये आज पैशाची मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. कोर्ट कचेरी किंवा विवादाच्या कामांवर खर्च होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक शिस्त पाळा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये परदेशी कंपनीशी किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीत कामाचा बोजा वाढेल, पण तुम्ही तो यशस्वी पेलू शकाल. कौटुंबिक आणि आरोग्य यामध्ये जोडीदाराच्या भावनांना आदर करा. रात्री अपुरी झोप मिळाल्यामुळे डोळे आणि डोके जड वाटू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.